बसा. सावी, अगं तुझी आणि धैर्य भाऊजींची काहीच बातमी कानावर येत नव्हती. आमची अक्षरशः जीव जायची पाळी आली होती बघ. वहिनी, आता आलोय आम्ही घरी. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि आता ना तुम्ही आम्हाला सोडून कधीच कुठंच जायचं नाही, सांगून ठेवते. नाही जाणार. आई, हा अवंती, सगळ्यांना मिठाई वाट. आई, तुम्हाला माहितीये, त्या एवढ्या भयान जंगलात आम्ही सगळेच इतके घाबरलो होतो ना, पण तरी सुद्धा आम्ही एकमेकांना आधार देत होतो. लय धाडशी सून आहे तुमची. हो, नशीब लागतं अशी सून मिळायला. अगदी खरंय. नशिबाच्या बाबतीत म्हणाल ना तर मी खरंच भाग्यवान आहे. रेखाताई, खरं तर माझं पण नशीब चांगलं आहे की मला असं सासर मिळाले. धैर्य सर, सावी मॅम, आम्हाला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे होते. जास्त नाही, थोडेच प्रश्न विचारायचे होते. ठीक आहे, विचारा. नक्की किती दरोडेखोर होते जंगलामध्ये? तुमच्या डोळ्यासमोर त्यांनी कुणाचा जीव घेतलाय का? आम्ही असं ऐकलं की त्यांनी तुमच्यावर सुद्धा हल्ला केला होता. त्या दरोडेखोरांनी बायकांना देखील त्रास दिलाय का? त्यांनी तुम्हाला काही शारीरिक इजा केली का? तुम्ही त्यांच्या तावडीतून कसे सुटला? त्यातील एक दरोडेखोर गायब आहे असं कळलं. त्याने जर परत तुमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर? तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला काही झालं नाही ना? सावी, सावी, काही झालं नाहीये, सगळं ठीक आहे. ह्या लहान मुलांनी फक्त पार्टी पॉपर फोडलंय, काही झालं नाहीये. धैर्य सर, सावी मॅडम इतक्या का दचकल्या? त्या दरोडेखोरांनी खरंच काय अशी धमकी दिली आहे का? बस झालं. काय प्रश्न विचारताय तुम्ही? पोलिसांनी जे स्टेटमेंट दिलंय त्यात या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली आहेत तुम्हाला. तरी सुद्धा परत परत तेच प्रश्न विचारून काय साध्य करताय तुम्ही? मला माहितीये जे काही घडलंय त्याबद्दल तुम्हाला सगळी माहिती हवी, पण त्यासाठी तेच तेच प्रश्न विचारून तुम्ही आमच्या जखमेवर मीठ चोळताय असं नाही वाटत आहे का तुम्हाला? हे बघा, जे काही घडलंय त्यातनं अजून आमच्यापैकी कुणी बाहेर पडलेलं नाही. प्लीज हे असले प्रश्न परत परत विचारू नका. तुम्ही येऊ शकतात. सावी, यांच्या कुणाच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायची आपल्याला काही गरज नाही. चल.
सावी, तू ठीक आहेस ना? धैर्य, ते दरोडेखोर तुम्हाला वाटेल तसं मारत होते हो. सावी, आणि मी काहीच करू शकले नाही. मी नुसते बघत राहिले. मी काहीच केलं नाही हो. सावी, अगं, काय बोलतीयस तू? तू काहीच केलं नाहीस. मग मी असा इथं जिवंत धडधाकट कोणामुळे उभा आहे? तुझ्यामुळेच ना. त्या दिवशी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या रेखाला हाताशी घेऊन मला शोधत कोण आलं? तूच आलीस ना. सावी, अगं, फक्त तुझ्यामुळं ते सगळे हॉस्टेजेस त्यांच्या घरी पोहोचू शकले सुखरूप. फक्त तुझ्यामुळं. अगं, मी तर मरायला टेकलो होतो, पण तू तुझ्या हट्टानं मला जिवंत ठेवलंस. त्या दरोडेखोरांशी लढलीस, मला हॉस्पिटल पर्यंत घेऊन गेलीस, आणि तूच विचारतेस मी काहीच करू शकले नाही म्हणून. सावी, एकदा बघ स्वतःकडं. मी ज्या सावीला ओळखतो ना, ती धाडसी आणि निर्भीड सावी आहे. मी ज्या सावीला ओळखतो ती कुणी साधी सुधी मुलगी नाहीये. फायटर आहे, फायटर. आणि तीच सावी म्हणजे बायको आहे माझी. आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे. कळलं तुला? असा होकार नाही द्यायचा. अभिमानानं म्हण. सावी, तू फायटर आहेस. सावी, तू फायटर आहेस. असं नाही. माझ्या डोळ्यात डोळे घालून अभिमानानं म्हण की सावी, तू फायटर आहेस. सावी, तू फायटर आहेस. कसं वाटतंय आता? बरं वाटतंय. खरंच? पण त्याचं काय ना सावी मॅडम, म्हणजे माणूस जरी फायटर असलं ना तरी सुद्धा दमायला होतच की. आणि त्यासाठी असते आरामाची गरज. आणि माझी काळजी घ्यायच्या नादात तू स्वतःची काळजी घेणं विसरलीसच. त्यामुळं आता जरा वेळ आराम करायचा. तू पड जरा वेळ, मी आलोच. सावी, तू फायटर आहेस. आजवर मी कधीच काही मागितलं नाही तुझ्याकडनं. कधी गरजच नाही पडली. तू प्रेमानं आणि भरभरून दिलंस मला सगळं. कायम पाठीशी उभी राहणारी आई,
पैसा सगळं 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 दिलंस मला. तू पाठवल्यासारखी सावी माझ्या आयुष्यात आली. तिने मला प्रेम म्हणजे काय ते शिकवलं. आणि आता आता एक क्षण सुद्धा तिच्याशिवाय राहू शकत नाही मी. तिला तिला असं खचलेलं नाही पाहू शकत मी. तिला या सगळ्यातनं बाहेर पडण्यासाठी आता तूच बळ दे आई. धैर्य, काय झालं? सावीसाठी प्रार्थना करतोयस का? लई खचली ती आणि मी तिला असं नाही बघू शकत. गेल्या काही दिवसात जे काही घडले ना त्या सगळ्या आठवणींचा त्रास होतोय तिला. त्या आठवणींची लढती आहे ती. खरंय. शरीरावर झालेल्या जखमा दिसून येतात, पण मनावर झालेले आघात लवकर बरे होत नाही. आणि कधी कधी तर हे आघात माणसाला एकटं करून टाकतं बघ. तुमच्या प्रेमाची परीक्षा आहे आता ही. तिला हे जाणीव करून दे की ती एकटी नाहीये. तू आहेस तिच्यासोबत. जप तिला. तिच्या मनावर कुठला ताण येणार नाही याची काळजी आता तुला घ्यायची. होय, मी माझ्याकडनं पूर्ण प्रयत्न करतोय. लवकरच सावीला या सगळ्यातून मी बाहेर काढीन. आता खरं सांगू, मला ह्या सगळ्या गोष्टी तुझ्याशी बोलून ना लय बरं वाटतंय. तुला केव्हाही बोलावंसं वाटलं ना तर माझ्याकडे ये. हं? सावी एकटी असेल ना खोलीत? जातो. धैर्य, सावीला तुला जपावंच लागेल. त्या मधुसूदन नाईक पासून जर का मला वाचायचं असेल तर तुझी बायकोच माझ्यासाठी हुकमी एक काय. मी सांगितलेली तयारी झाली आहे का? धैर्य तर सावीसोबत त्याच्याच खोलीत आहे. घराची सगळी दारं खिडक्यात सताड उघडी. आज तरी काम पूर्ण कर. आज काम पूर्ण होणारच.
ही अशीच अशीच अवस्था होणार आहे धैर्यांची. धैर्य मुजुमदार, तुमच्या आत्म्याला शांती मिळो. धैर्य, प्लीज लाईट लावा ना. काय झालं? काही शोधायचंय का तुला? नाही, शोधायचं नाहीये, पण आपण लाईट ऑन करून झोपूयात का प्लीज? सावी, आपण आपल्या घरी आहोत. इथं दुसरं कोणीच नाहीये, त्यामुळं आपल्याला काही होणार नाही. हं? गेल्या काही दिवसात जे काही आपल्या आयुष्यात घडलं ना, ते फक्त एक भयानक स्वप्न होतं, जे आता संपलंय. मला कळतंय धैर्य, पण काही केलं माझ्या मनातून ते विचार जातच नाहीयेत. सारखं असं वाटतंय की कोणीतरी तुम्हाला माझ्यापासून लांब घेऊन जाईल. सावी, असं काही होणार नाहीये, आणि मी कायम तुझ्या सोबत असणार आहे आयुष्यभर. तुझ्या सोबत म्हातारं व्हायचंय मला. विचार कर की अजून 40-50 वर्षांनंतर आपले केस पिकलेले असतील, दोघांनाही हे असे जाड जाड भिंगाचे चष्मे असतील, चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या असतील, पण तेव्हा सुद्धा मी तुला असाच घट्ट मिठीत घेईन की सावी, माझं तुझ्यावर खूप 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 म्हणजे खूप जास्त प्रेम. तुमचं हे स्वप्न मी कधीच पूर्ण होऊ देणार नाहीये धैर्य. मला फसवलंय तुम्ही, माझं प्रेम नाकारलं. आता मी तुम्हाला दुसऱ्या कोणाचंच होऊ देणार नाहीये.
बरं चला झोपूयात आता. सावी अगं काय झालं एवढी का ओरडलीस? तिकडे तिकडे कोणीतरी आहे. कोणीच तर नाहीये तिथं. इथं आपण दोघंच आहोत. बघ तूच. धैर्य धैर्य सावी आई आहे. थांब मी बघतो. भाभी भाभी अगं काय झालं? धैर्य अरे का ओरडली? आई काही नाही तिला भास झाला. भास? सावी तू काय म्हणली होतीस मला? जोपर्यंत तू माझ्या सोबत आहे तोपर्यंत मला काहीच होऊ देणार नाही. आता असं घाबरून कसं चालेल बरं? धैर्य पण मी खरं सांगते, मी खरंच तिकडे कुणाला तरी बघितलं होतं. इथे कसं शक्य आहे? मी आत्ताच बाहेरून आले, मला कोणीच नाही दिसलं तिकडे. बघ आता आई सुद्धा तेच सांगते. तू जर अशी घाबरलीस तर कसं चालेल बरं? आणि सकाळी काय बोललो होतो आपण आठवतंय ना? की सावी एक फायटर आहे. सावी तू असं एकटं नको समजू स्वतःला. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. आणि सगळ्यात पहिले ना मनातली भीती काढून टाक बघू. धैर्य मला काय वाटतं, आपण ना तुमच्या दोघांच्या हातून एक पूजा करूया. म्हणजे कसं पूजेला बसलात ना की मनही शांत होईल आणि तिच्या मनातली भीती पण दूर होईल. देवीला साकडं घालूया आपण. आता पुन्हा काही संकट नको बाई या घरावर. फक्त सुख आणि सुखच नांदू दे. हा हा बोला. ठीक आहे, तुम्ही आता आराम करा. हा सकाळी पूजा आहे की नाही, मी बाकी तयारी करायला सांगते. अशी कशी गसावी तू? एवढी फायटर बायको माझी आणि अचानक अशी भित्री भागूबाई झाली. तुझ्या मनात जी भीती आहे ना तिच्याशी लढायचंय तुला. आणि मी तुझ्या सोबत आहे. आता झोप जरा शांत.
काय झालं? इतक्या गडबडीने का बोलवून घेतलं मला? ही इथे कशी? ते जाऊ दे मॅडम, तिला आधी कुठं पकडली ते तर विचारा. कुठे? तुमच्या बंगल्यात. मी सांगितलं होतं धाकलं मालक आणि सावीवर लक्ष ठेवा म्हणून. तेव्हापासून सतत मी त्या दोघांच्यावर पाळत ठेवून होतो. मागाशी बंगल्याबाहेर उभा होतो, बघितलं एक बाई अंधाराचा फायदा घेऊन लपत छपत आत बंगल्यात घुसाल्या. मी तिचा पिच्छा केला. आज जाऊन बघतोय तर ही बाई सरळ धाकल्या मालकांच्या रूमकडे निघाल्या. ती धाकल्या मालकांच्या रूमच्या बाहेरच उभी होती. हातात एवढा मोठा रॉड होता. काय करत्या कुणास ठाऊक म्हटलं, त्यापेक्षा आधी तिला उचलूया. तिला सरळ उचलली. नंतर बघतोय तर ही तर हिरा आहे. काय गे, माझ्या पोराला मारायला निघाली होतीस? हा, एवढी हिंमत तुझी? आतापर्यंत तुझे सगळे गुन्हे माफ केलेत. तुला प्रत्येक वेळेला मी पाठीशी घातले. पण आता नाही. तुझ्यासारख्या मुलीला ना तर अहो मॅडम, मॅडम शांत व्हा. आपल्या आवाजानं कोण आलं का नाही, रोगीच पंचायत होईल. आणि ही तर कोमामध्ये होती ना, आणि ही बरी कवा झाली आणि आपल्याला कळालं कसं नाही? ही सगळी नाटकं होती हिची तर. म्हणजे ही कधी कोमामध्ये नव्हतीच. आपलं नशीब म्हणायचं, त्या दिवशी हिने थोबाड तिचं बंद ठेवलं. पण एक गोष्ट नीट लक्षात ठेव, त्या दिवशी सावीच्या बापाबद्दल तू सावीला जे काही सांगायला निघाली होतीस ना, ते परत जर का तसा प्रयत्न केलास तर तुझं तोंड मी कायमचं बंद करू शकते. तू कितीही धडपड कर, आता कितीही पळण्याचा प्रयत्न कर, पण त्याचा काही उपयोग नाही. ही अवस्था तुझ्या चुकीमुळेच झाली. आणि आता शांत बसून राहा, वळवळ करू नकोस, म्हणजे डोक्यात जाऊ नकोस. मॅडम, त्यापेक्षा हिचं तोंड कायमचं बंद करू काय? कुणाला काहीही कळणार नाही. हिला इतक्यात नाही संपवायची. आधी हिच्याकडे असलेले सगळे पुरावे आपण आपल्या ताब्यात घ्यायचे. पण तोपर्यंत मात्र हिचा खास पाहुणचार करा. हिने कुठेच थोबाड उघडलं नाही पाहिजे. जेव्हा बोलेल ना, तेव्हा फक्त दामिनी मुजुमदार समोरच. निघा. का घेऊन आलीस मला इथं? कधी कधी ना तू लहान मुलांसारखं वागते. तुम्हाला जर सांगितलं असतं की डॉक्टरकडे जायचंय म्हणून, तर आला असतात तुम्ही? नाही ना, म्हणून शपथ घातली. लहान मुलं एकमेकांना अशा शब्दा घालतात. काळजी वाटली तुमची म्हणून हट्ट केला मी, बाकी काय नाही. म्हणून मला तू असं जबरदस्तीने इथं घेऊन आली. होय, कारण तुम्ही आल्यापासून बघते तुम्ही सतत टेन्शन मध्ये असता. कसला विचार करता, काय चालू असते डोक्यात, काय पण सांगत नाही. आणि कधी कधी तर एकदम चिडता, म्हणून आलो. तुला काय वाटतंय का डॉक्टर यावर उपाय सांगणार आहेत? हे डॉक्टर माझी कसलीच मदत करू शकणार नाहीत. उगीच वेळच वाया जातोय. अजून सांगतोय तुला, चल इथून. नाही,
आता डॉक्टर्सनी भेटल्याशिवाय अजिबात कुठं जायचं नाही. तुम्ही शपथ घेतली माझी. बसा दे, बसा. अहो, नका एवढा स्वतःला त्रास करून घेऊ. आता डॉक्टरांना भेटल्याने काही फरक पडणार आहे का? नाही ना. मग काय हरकत आहे का तुमची? हा, सावीचा फोन आहे. एक मिनिट हा. हॅलो, बोल सावे. हॅलो आई, अगं आज घरी पूजा ठेवली. पूजा कसली अचानक? अगं ते घरी परत आल्यापासून ना मला खूप अस्वस्थ वाटत होतं आणि आईंच्या ते लक्षात आलं. मला बरं वाटावं, घरात सुख शांती नांदावी म्हणून पूजा ठेवली. त्याचंच आमंत्रण द्यायला तुला फोन केलेला. याल ना तुम्ही सगळे? वय वय, येऊ आम्ही. आणि मी तर म्हणते तुम्ही जेवायलाच या. हा बरं ठीक आहे, मी वाट बघते. ठेवते आता, बरीच कामं करायची. वय वय. देवी सगळं नीट होऊ दे, आता कुठलं विघ्न नको.